सर्वांना नमस्कार. माझे नाव नेहा वसंत पोपळघट. मी भारत विद्यालय बुलढाणामध्ये शिकते. मी वर्ग 9वी मध्ये आहे आणि मी बुलढाण्याची रहिवासी आहे. आणि आम्ही चेतना विकास मूल्य शिक्षण शिबिरामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या ग्रुपमधील आता सदस्य तुम्हाला त्यांचा परिचय देतील. नमस्कार, माझे नाव शर्वरी निलेश उबरहंडे. मी भारत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि मी बुलढाण्यातून आलेली आहे. नमस्कार, माझे नाव कल्याणी श्याम मोरे आहे. मी 8 ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव भारत विद्यालय बुलढाणा आहे आणि मी बुलढाण्यावरून आली. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव खुशी इटणारे आहे व मी 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव भारत विद्यालय बुलढाणा आहे. मी प्रस्तावनेला सुरुवात करते. मला चेतना विकास मूल्य शिक्षण शिबिराबद्दलची माहिती भारत विद्यालय येथे शिकवणाऱ्या शिक्षिका सौ खर्चे मॅडमकडून मिळाली. हिवरे बाजार हे एक आदर्श गाव आहे असं मी खूप वेळा ऐकलेलं होतं व या शिबिरात काहीतरी खूप चांगले शिकवले जाईल हे माहीत होतं. खरं तर इथे काय होणार आहे हे मला माहीत नव्हतं, तरी इथे येण्याची उत्सुकता मात्र खूप होती. मला या गावाचा इतिहासही जाणून घ्यायचा होता. या शिबिरात स्वतःच्या विचारांवर, स्वभावावर व मनावर नियंत्रण ठेवणे, मन व शरीर, गरजा व इच्छा इत्यादी विषयांवर चर्चा व विचार विनिमय झाले. मी अशा कोणत्याही शिबिराला आधी भेट दिली नव्हती, पण या शिबिराला भेट देऊन मन प्रसन्न झाले व स्वतःत बदल घडवून आणण्याची संधी मिळाली. आनंदी कुटुंब व समृद्ध गाव ही संकल्पना वास्तविक कशी आहे हे खोलवर जाणून घेता आले व मी खूप नशीबवान आहे की मला हिवरे बाजार या आदर्श गावात येण्याची संधी मिळाली. यानंतर मी तुम्हाला आमची दिनचर्या सांगणार आहे. आम्ही 6:30 ते 7:30 आमचं एक सेशन व्हायचं. त्यामध्ये आम्हाला चेतना विकास मूल्य शिक्षण याबद्दल माहिती दिली जात होती. मग आमचा 7:30 ते 8 वाजेपर्यंत ब्रेक होता. मग 8:30 ते 11 वाजेपर्यंत क्षेत्रभेट होती. मग ब्रेक झाल्यानंतर 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत आमचं परत एक सेशन होता. मग 2:30 ते 3 ब्रेक होता आणि 3च्या नंतर परत आमचं सेशन व्हायचं आणि सर्वात शेवटी आमची परिवार सभा व्हायची. मग परिवार सभेमध्ये आम्ही चर्चा करून आमचे डाऊट पण क्लिअर करायचो आणि सर्वांशी ओळख करायचं आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही आमच्या क्षेत्रभेटीबद्दल सांगणार आहे. आम्ही गावात काय काय पाहिले, गावाचा इतिहास जाणून घेतला. पहिला दिवस होता गावाचा इतिहास आणि पुरस्कार. तर गावाचा इतिहास असा माहीत पडला की गावात आधी दुधाचं उत्पादन जास्त व्हायचं आणि नंतर सावकारशाहीमुळे दुधाचं उत्पादन मद्य उत्पादनामध्ये रूपांतरित झालं. गावात दुष्काळ पडला, पाऊस पडणं बंद झालं, झाडे तोडायला सुरुवात झाली, लोक गाव सोडून बाहेर जाऊ लागली. मग पोपटराव साहेब निवडून आले, सरपंच झाले आणि त्यांनी झाडे लावायला सुरुवात केली. आणि 35 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचे हे मेहनतीचे फळ मिळाले की गावाला आदर्श पुरस्कार मिळाला. गावात अनेक असे पुरस्कार आहेत जे मी मोजले नाही आणि मोजू शकतही नाही. खूप सारे पुरस्कार आहेत आणि मला आश्चर्य वाटलं की एका गावाला इतके पुरस्कार कसे मिळू शकतात आणि मी आनंदी आहे की मी इथे आली. आम्ही जेव्हा क्षेत्रभेटीसाठी गेलो होतो तिथे आम्ही सरपंच ताईंना भेटलो. तिथे आम्हाला माहिती मिळाली जसे की या गावाची लोकसंख्या 1500 आहे. या गावामध्ये पहिले लोक व्यसनामध्ये खूप प्रमाणात होते, पण जेव्हा पोपटराव पवार या गावाचे सरपंच झाले तेव्हा त्यांनी सर्वात पहिले गावाला व्यसनमुक्त करण्याचे ठरवले. पहिले त्यांनी जे लोक दारूचे दुकान लावत होते त्यांची समजूत काढली आणि त्यांना दुसरं काम करण्याचे सांगितले व त्यांनी दुसरे काम करण्याचे सुद्धा ठरवले. याचमुळे हे काम सफल झाले. पोपटराव पवार यांना हे काम करण्यासाठी 5 ते 7 वर्ष लागले होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण यावर भर दिला. 10 वर्ष नंतर गावामध्ये सुधारणा झाली. ज्या गावात मध्ये पहिले पिण्यासाठी पाणी नव्हते त्याच गावात आता उन्हाळ्यात सुद्धा पाणी कमी पडत नाही. आम्ही क्षेत्रभेटीमध्ये हिवरे बाजार या गावातील इतिहास जाणून घ्यायला गेलो होतो.
त्यानंतर आम्ही गावातल्या एका कुटुंबात हिवरे बाजाराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्यासाठी गेलो. तिथे आम्ही त्यांना खूप सारे प्रश्न विचारले व आम्हाला त्यांनी समजेल असे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही गावातल्या शाळेत गेलो होतो. तिथे आम्हाला विज्ञानाचे प्रदर्शन करणारे विद्यार्थी व शिक्षक दिसले होते. व आम्ही हिवरे बाजार या गावातील शाळेत गेलो होतो. तिथे आम्ही औषधी वनस्पतीचे बागही बघितले. तिथे आम्ही त्या वनस्पतींचं नाव व त्याचे औषधी गुण काय हे आम्ही तिथे शिकलो व त्या शाळेत शिकायला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसला. त्यानंतर आम्ही ग्रंथालयात गेलो होतो. तिथे पोपटराव पवार साहेबांना भेटलेली पुस्तके, ग्रंथ व रोजचे वर्तमानपत्र या सर्वांचा साठा तिथे होता. त्याच्यानंतर आम्ही ग्रामदर्शन करायला गेलो. तिथे आम्हाला पोपटराव पवार साहेबांना भेटलेले असंख्य पुरस्कार दिसले. मग आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि नंतर आम्ही सरपंच ताईंनाही भेटायला गेलो होतो. तिथे आम्हाला कळालं की शेती हा हिवरे बाजार या गावाचा प्राथमिक व्यवसाय आहे. या गावात सगळ्यांच्या घरी गाय, म्हशी असे काही अनेक पाळीव प्राणी आहेत व या गावात दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे. आम्हाला हेही कळालं की या गावाची लोकसंख्या 1500 आहे व पोपटराव पवार यांनी आपलं गाव आदर्श कसं करावं याच्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे क्षेत्रभेटीबद्दल. आम्ही पहिल्या दिवशी इतिहास आणि पुरस्कार याबद्दल माहिती घेणार होतो. सुरुवातीला गावाचं नाव हे हिवरे बाजार कसे पडले हे आम्ही जाणून घेतले. तर या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात हत्ती आणि घोड्यांचा व्यापार व्हायचा. त्यामुळे या गावाचे नाव शेवटी बाजार पडले. पण इथे खूप हिरवळ असल्यामुळे, झाडे वनस्पती असल्यामुळे या गावाला हिवरे बाजार असे संबोधले गेले. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला समजले की इथे पहिले दुधाचे उत्पादन जास्त होते, परंतु सावकारशाही आल्यानंतर ते दुधाचे उत्पादन दारूच्या उत्पादनावरती कन्वर्ट होऊन गेले. आणि मग आम्ही ते बघितलं की पोपटराव पवार यांनी ते पूर्ण बदल घडवण्यास त्यांचे संपूर्ण आयुष्य चालू आहे. त्यांचे आता पण प्रयत्न चालू आहे आणि पहिले सुद्धा प्रयत्न केले. त्यामुळे हे गाव आता आदर्श बनलेले आहे. आणि पुढे आम्ही गेलो तेव्हा आम्हाला समजले इथे मंदिरे पण खूप सारी आहेत. आणि मंदिरांमध्ये सुद्धा मुंबादेवीचं मंदिर हे मला खूप जास्त आवडलं. ते असं म्हणतात की ते मुंबईचं आहे त्याचं वास्तव्य, पण मला सुद्धा माहिती नाही, पण इथे ते प्रगट झालेले आहे असं मला सांगितलं होतं. आणि त्या देवीची यात्रा ही 2 दिवस असते. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो पुरस्कारांविषयी बोलायला. तर आम्ही पुरस्कार बघितले तेव्हाच आम्ही चकित झालो की एवढे पुरस्कार एका गावाला कसे भेटू शकतात. मग आम्ही बघितलं की नाही, खरंच हे गाव आदर्श आहे म्हणून एवढे पुरस्कार मिळाले. आम्ही त्यामध्ये असेही बघितले की हे गाव सुरुवातीला कसे होते, मग इथे झाडे वनस्पती लावल्या, इथे विकास घडून आणले, त्यामुळे त्याचे आता कसे रूपांतर तयार झाले हे बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एक गाव आहे की ज्याचा आधीचा भूतकाळ इतका असा वाईट होता की ज्याला कोणी बदलू शकेल याची अशी अपेक्षा नव्हती, परंतु तो बदलही घडून आला. त्यामुळे आपण आपले पण प्रयत्न थांबवले नाही पाहिजे आणि आपले पण गाव असेच समृद्ध होईल याचा पण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आम्ही पालक भेट आणि शेतीविषयी बोलायला गेलो होतो. पालक भेटीमध्ये आम्ही पादीर काकूंशी बोललो होतो. त्यांनी आम्हाला कांद्याचे उत्पादन सांगितले. ह्या गावामध्ये कांद्याचे उत्पादन हे प्रमुख उत्पादन आहे आणि या गावामध्ये 4 प्रकारच्या माती सापडतात. आणि त्यांनी आम्हाला कांद्याचे बी याची रचना सुद्धा दाखवली आणि मग आम्ही ते बघितले. आणि त्यांनी परत आम्हाला सांगितले की ते गुरंढोरं असतात, त्यांना आम्ही परत मक्यांचा चारा देत असतो. मग तिसऱ्या दिवशी आम्ही दूध व्यवसायासाठी गेलो. तर दूध व्यवसायामध्ये गावाची एक प्रमुख डेअरी आहे. त्या डेअरीचं नाव मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित हिवरे बाजार असे आहे. त्या डेअरीची स्थापना हे 1992ला झाली होती आणि त्या डेअरीचे अध्यक्ष भौतिक आदरणीय श्री पोपटराव पवार आहेत. आणि त्यानंतर आम्ही बघितलं की त्या डेअरीमध्ये पूर्ण गावाचं दूध दिलं जात असते आणि ते परत नंतर भाळवणीला दिलं जाते आणि तिथे ते चिलिंग पॉईंटवरती थंड करून त्याचे मिल्क प्रोडक्ट बनवले जात असतात. आणि मग आम्ही मंदिर आणि विकास कामे यांची क्षेत्रभेट घ्यायला गेलो. मंदिरांमध्ये इथे मुंबादेवीचं मंदिर, श्री विश्वेश्वर महाराजांचं मंदिर आणि
अजून एक देवीचं मंदिर आहे, मला नाव तर नाही आठवत, फक्त मला एवढं आठवते की त्या देवीमध्ये असं त्या देवीच्या मूर्तीच्या खाली तांदळी म्हणून काहीतरी आहे आणि त्या देवीच्या टोकावरती जो कळस आहे तो सोन्याचा आहे. आणि मग 5व्या दिवशी आमची भेट होती आदरणीय व्यक्तींची, त्याविषयी पण आम्ही माहिती घेतली होती. त्यांचे नाव विठ्ठल चारोळे होते आणि दगडाबाई चारोळे होते. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही गावाशी एवढा संपर्क नव्हता कारण की त्यांचे घर सुद्धा लांब होते, पण जेव्हा गावाला दुष्काळ होता तेव्हा त्यांनी स्वतःच हंड्यांनी पाणी भरून गावाला मदत करायचे प्रयत्न सुद्धा केले होते आणि त्या प्रयत्नांचे त्यांना फळही मिळाले होते. यानंतर शर्वरी आपल्याला चेतना विकास मूल्य शिक्षण याबद्दल सांगते. मी CVMS बद्दल माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. आम्ही चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेत खूप काही शिकलो. स्किल्स डेव्हलप झाली. जे काम मी कधीच करत नव्हते ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट, ते शिकले. स्टेज डेअरिंग आलं. मी कधी स्टेजवर जाऊन कधी बोलतही नव्हते. आज मी स्टेजवर येऊन बोलते आहे. आणि आम्ही हे शिकलो की पैसा सर्व काही नसतो. पैशाची गरज असते पण ती मर्यादित असते. त्यात नाते दुरावयास नको. आपण दुःखी का असतो तर आपल्यावर समस्या असतात. समस्या या सर्व स्वतःवर विश्वास नसल्यामुळे असतात. आपल्याला स्वतःची जाणीव असायला हवी. मला या शिबिरातून समज अशी आली की राग सर्वांनाच येतो, पण रागावर नियंत्रण करता आले पाहिजे. आपला जन्म हा संस्कार पूर्ण करण्यासाठी होतो आणि शरीर मरतं, आपला आत्मा मरत नाही. आपला आत्मा जिवंतच असतो आणि तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आणि आपण आपले संस्कार पूर्ण करतच राहतो. मला एक गोष्ट समजली की कुटुंबात आपण आनंदी राहू शकू कारण आपण एकमेकांसोबत सुसंवाद साधू शकतो. सुसंवाद साधल्यामुळे आपल्या अडचणी एकमेकांना शेअर केल्यामुळे आपलं मन हलकं होतं आणि कुटुंब आनंदी राहतो. मी चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळा हिवरे बाजारमध्ये हे शिकले की माणसाला जगण्यासाठी कोणते नियम आवश्यक असते. माणसाला जगण्यासाठी 3 नियम आवश्यक असतात. पहिला नियम प्राकृतिक नियम. प्राकृतिक नियमाचा निसर्गाशी संबंध असतो. जर आपण नैसर्गिक नियम जपले नाही तर ते आपल्यासाठीच धोक्याचे असते. आपण जर झाडे तोडली किंवा प्रदूषण केले ते प्राकृतिक नियमाच्या विरुद्ध आहे. दुसरे नियम बौद्धिक नियम. बौद्धिक नियमाचा स्वतःशी संबंध असतो. बौद्धिक नियमामध्ये असंग्रह, विद्या, स्नेह, सरलता, अभय हे असते. तिसरा नियम सामाजिक नियम. सामाजिक नियमाचा समाजाशी आणि कुटुंबाशी संबंध असतो. सामाजिक नियमाने जगणे म्हणजे आपले चरित्र चांगले ठेवणे. आपण जर या नियमांनी राहिलो तर कोणालाही गैरसमज होणार नाही. जे या 3 नियमांनी राहतात त्याच व्यक्तींशी आपली स्पर्धा असते. मला चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेत काय समजलं मी त्याचा अनुभव सांगणार आहे. आपल्या मनातील मूळ भाव समजण्यासाठी भाषेची गरज नसते व माणसाचे वर्तन पशुसमान नसून हे माणसासमानच हवे आणि कमीत कमी श्रम करून जास्तीत जास्त पैसा या 3 चेतनेत असतो. 1 मानव चेतना, 2 देवचेतना, 3 दिव्य चेतना. मला हेही कळालं की सर्वांना सगळं का समजत नाही, कारण जो लक्ष देतो त्याला समजतं. त्यासाठी प्रत्येक माणसाला लक्ष द्यावे लागते. माणसासाठी नियम सर्व सारखेच आहेत आणि माणसाचे नियम म्हणजेच आचरण होय आणि आचरण हे भावांमधून निर्माण होते. त्याला एक पात्रता असते. पात्रता विकसित होण्यासाठी काही नियम आहेत. 1 आज्ञापालन, 2 जिज्ञासा. हे नियम जर आपण आपल्या आचरणात आणले तर पात्रता विकसित होऊ शकते. व मला हेही कळालं की नीतीचे 3 प्रकार कळाले. 1 अर्थनीती, 2 धर्मनीती आणि 3 राज्यनीती. आणि जर माणसाला निरंतर सुखी राहायचे असेल तर या 3 नियमांचे ज्ञान आपल्याला मिळायलाच हवे. 1 प्राकृतिक नियम, 2 बौद्धिक नियम व 3 सामाजिक नियम. आणि मला हे समजलं की भाव समजणे म्हणजेच संबंध समजून घेणे होय. प्राकृतिक नियम म्हणजे निसर्गाशी संबंध, बौद्धिक नियम म्हणजे स्वतःशी संबंध आणि सामाजिक नियम म्हणजे समज.
किंवा कुटुंबाशी संबंध, समाज किंवा कुटुंबाशी संबंध. मी सर्वांशी प्रेमाने व मिळून मिसळून राहील व जेही नियम मी या कार्यशाळेत शिकली ते सगळे नियम पाळण्याचा मी मनापासून संकल्प घेते. धन्यवाद. समज भौतिक गरजात जास्त सुख न मानता भावात्मक गरजेत सुख मानणे. जे 3 नियम आहेत ते नियम पाळणे व समजून घेणे. मी आज तुम्हाला माझी चेतना विकास मूल्य शिक्षणाबद्दलचे अनुभव सांगणार आहे. मी जेव्हा हिवरे बाजार या आदर्श गावात होणाऱ्या शिबिर आनंदी कुटुंब समृद्ध गाव इथे आली तेव्हा मला समजले की रागावरती नियंत्रण कसे करायचे. मला रागाचे मूळ कारणही समजले. हा राग अहंकाराने, कोणती गोष्ट न समजल्याने किंवा आपल्याला समजवत नसल्यामुळे आपल्याला राग येत असतो आणि आपल्या गरजा सीमित असतात आणि इच्छा ह्या असीमित असतात. माणूस भावात्मक गरजांपेक्षा भौतिक गरजांकडे लक्ष देतो. मला इथून हेही समजले की आपला जन्म का होतो. आपला जन्म संस्कार पूर्ण करण्यासाठी होतो. माणसाच्या दुःखाचे एक कारण रागही असतो. जीवनाचे नियम काय असतात हे समजले, त्याचे पालन केले तेव्हा आनंदी कुटुंब ही संकल्पना पूर्ण होते. आनंदी कुटुंबात संवाद असणे महत्त्वाचे असते. आनंदी कुटुंबाचे चित्र काढता येत नाही कारण तो एक भाव आहे. आनंदी कुटुंब असल्यानेच एक समृद्ध गाव तयार होते. समृद्ध गावात नियमाचे पालन हे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींनी आनंदी कुटुंब समृद्ध गाव हा भाव मला समजला. यामधून मला सुद्धा भरपूर गोष्टी शिकली. आणि आम्हाला एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, अयम निजः परो वेति गणना लघु चेतसा उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. या श्लोकचा अर्थ असा आहे की जे लघुवृत्तीचे लोक असतात ते फक्त हेच माझं आहे, हे दुसऱ्यांचं आहे अशी भावना ठेवत असतात की हे जर माझं असेल, हे माझं रक्ताचं आहे म्हणून मी याच्याशी बोलतो, हा माझा रक्ताचा नाही म्हणून मला याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण जे उदार चरिताचे लोक असतात त्यांना हे पूर्ण विश्व घर असते. ही संकल्पना आणि हा श्लोक मला माहिती होता. श्लोकचा अर्थ सुद्धा माहिती होता, पण हा श्लोक मी खरी अस्तित्वामध्ये कधी बघितला नव्हता. पण आज मला चेतना विकास मूल्य शिक्षण शिबिरामध्ये हे खरंच समजले की पूर्ण जग हे आपलं कुटुंब बनू शकते. आणि या गावामध्ये असे अनेक मी गोष्टी बघितल्या की त्याच्याने ते समृद्ध होते. त्यांच्या एकमेकांशी बोलण्याची पद्धत, परत एकमेकांचे भाव आणि एकमेकांविषयी आपुलकी बघूनही मला खूप आश्चर्य वाटले की पूर्ण गावाची एकच वृत्ती आहे की आपलं गाव समृद्ध कसं होईल आणि आपण एकजुटीने कसं राहणार. हे मला खूप कमी पाहायला मिळाले होते. पण आज मी इथे आली म्हणून मला खूप चांगले वाटले की मी खरंच जो निर्णय घेतला तो खरा होता. कारण की मला माझ्या परिवाराला सोडायची इच्छा नव्हती 7 दिवसांसाठी. माझे मम्मी पप्पा म्हणत होते की तिथे जा, कारण की शिक्षकांनी सांगितलेलं आहे तर काही चांगलंच असेल. पण मला विश्वास होत नव्हता. तेव्हा मी त्यांना पण बोलली की तुम्ही असे का म्हणता, स्वतःच्या मुलीला दुसरीकडे पाठवून राहिले म्हणून. पण आज मला ते खूप चांगलं वाटते की त्यांनी मला समजून सांगितलं आणि मी इथे आली. आणि मला इथून अशीही समज घेऊन जात आहे की इथे जशी पाण्याची व्यवस्था आहे तशी मी माझ्या घरीही होणारे सांडपाणी आणि इतर गोष्टींमध्ये त्याची वापर करेन. आणि परत इथे जशी परिवार सभा भरते तशी मी माझ्या परिवाराशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही, तर मी संकल्प करते. या कार्यशाळेत अजून एक गोष्ट समजली की आपण एकमेकांसोबत चांगलं राहतो आणि आपल्या आचरणात आणणे आणि ते शिकणे यात खूप मोठा फरक असतो. आमच्या संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की पटकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकः सर्वे व्यसनेनो ज्ञेया यः क्रियावांच पंडितः. या श्लोकाचा अर्थ असा की शिकणारे, शिकवणारे आणि इतर शास्त्राचे अभ्यास करणारे हे सर्वांना व्यसनी म्हणतात, जे फक्त वाचन करतात. पण हे सर्व आचरणात आणणारे खरे ज्ञानी असतात. या श्लोकाचा अर्थ एवढा समजलेला नव्हता, पण इथे येऊन त्याचा खरा अर्थ समजला. आणि मी संकल्प करते की मी कालच सांगितलं तर मी गॉसिप करणार नाही. आणि अजून एक आहे की मी इथे जे टाइम मॅनेजमेंट शिकले ते मी चालू राहीन, माझं रुटीन मी चालूच ठेवेन आणि किमान 4 तास तरी अभ्यास करेन. मी संकल्प घेते की मी कोणालाही उलट उत्तर देणार नाही आणि राग करणार नाही.
मला एक आभार मानायचे होते ते योगेश सरांचे की त्यांनी आम्हाला एवढे चांगले शिकवले. परत आम्हाला जेवणाची व्यवस्था करणारे त्यांचे सुद्धा आभार. अक्षय सर आणि त्यांच्या टीममधल्यांनी पण आम्हाला खूप चांगलं समजून सांगितलं. खूप चांगले मार्गदर्शनही केले की आम्ही कसं करू शकतो हे प्रेझेंटेशन. आणि परत मोठ्या 12वीच्या दीदी किंवा लहान मुली त्यांनीही सुद्धा आमच्यासोबत चांगले बोलले. आम्हाला परिवारासारखं मानून घेतलं. त्याबद्दलही आम्हाला खूप आनंद झाला. आणि इथे येऊनही आमचे जीवन संपन्न झाले असं वाटते. आणि मला एवढेच बोलायचे आहे की आम्ही 7 दिवसामध्ये इथे जेवढं शिकलो तेवढे 15 दिवसाचा पण असा एक कॅम्प आहे. त्यामध्येही आपण असं काही शिकू शकतो. तो कॅम्प आता पडद्याला आहे. तो 15 मे 15 मे ते 30 मे पर्यंत आहे. तिथे पण असेच होणार आहे. फक्त आपल्याला तिथे आपले कामं स्वतः कशी करायची, टाइम मॅनेजमेंट कशी करायची आणि आपले मूल्य शिक्षणही होणार आहे. तिथेही आपण असेच परिवारामध्ये जुळू आणि नवीन सदस्य आपल्या परिवारामध्ये येतील अशी मी आशा करते. आम्ही सुद्धा त्यामध्ये येऊ, पण तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य दाखवावे अशी मला वाटते.